स्टार्ट. नमस्कार, मी उमेश पोहदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपल्या शेतावर SRT ऑफिसतर्फे जी कार्यशाळा घेण्यात आली, त्या कार्यशाळेमध्ये वर्धा जिल्ह्यातून 7 शेतकरी आलेले आहे. आज आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की ते एक कार्यशाळेसाठी का आले आणि तिथे आल्यानंतर त्यांना इथं काय वाटते, कसं वाटते त्याच्याबद्दल आपण त्यांना. मंडळी नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि तुमच्यापैकी एक जण पूर्ण माहिती सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव रामचंद्र रामाजी माटे, मुक्काम सास्ताबाद, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आज जे तुम्ही इथं ट्रेनिंगसाठी आली वर्धा जिल्ह्यातून, आता मयूर हे आहे आपले काय ना देशमुख, किंवा तुम्ही सगळे जण आलेले आहे, हे यासाठी करताय. तुम्ही इथं आल्यावर मी जे तुम्हाला आता शाळेमध्ये शिकवलं, समजा की SRT शेतीमध्ये काय पाहायचं, कसं करायचं किंवा काय करायचं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्याच्यामध्ये आता तुम्ही जे तिथं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जे तुमच्या शेतात बघितलं, तर ते सांगितल्याच्या प्रमाणे शेतामध्ये आम्हाला दिसून आलं, दिसून आलं आणि ते योग्यरित्या व्यवस्थित वाटत आहे आम्हाला, म्हणजे आमच्या आपण मनाला पण वाटत आहे. हो, आपण जे म्हटलं की आपल्याला तण वाढवायची हो आहे, हो तण वाढवायची म्हणून तण पिकाच्या वर नाही जाऊ द्यायचे, नाही, तणाचं तणाच्या व्यवस्थापन करता आलं पाहिजे. ते व्यवस्थापन तणनाशकावर करायची हो. का पिकाची पद्धत, तणाची पद्धत, किंवा आता जे पिकं पाहिले तर आपल्याला SRT मध्ये पिकं पाहायला जायचं आहे का? नाही, आपल्याला का पाहायला जायचं? तण पण तण आणि जमीन. जमीन. महत्वाचं म्हणजे त्याने जमिनीत काही केलं आहे का, म्हणजे जसं का अंतर मशागत समजू, निंदन, असं काही केलं आहे का? आता नाही. तुमचं वय किती आहे? माझं 73. 73. गाव कोणतं? गिरोली. गिरोली. तुमचं? 76. रमेश पाटील. हे बघा मंडळी, 76-73 वर्षाचे शेतकरी, तसेच हे कमी 35-40 वर्षाचे शेतकरी वर्धा जिल्ह्यातून आले आज SRT साठी. बरं, तुम्ही SRT कडे वळण्याचं कारण कोणतं? SRT कडे वळण्याचं कारण म्हणजे का मजुराचा खर्च, गड्याचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च यांना आम्हाला शेती परवडणार आहे. म्हणून मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितला आणि कोणाला न विचारता मी SRT पद्धत चालू केली. बढिया. ऍक्च्युली यावेळेस माझी SRT पद्धत आहे. 6 एकर शेत आहे माझ्याकडे. हा, हा. त्याच्यामध्ये 5.5 एकर पराठी आहे आणि अर्धा एकर तुरी आहे. SRT पद्धत आहे. 4.5 फुटावर माझी लागवड आहे. बरं. देशमुख, पुढे या. तुम्ही SRT आहे, तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव पराग विनोदराव देशमुख, आंबोडा. मी पण यावर्षी सुरुवात केली उमेश भाऊची व्हिडिओ बघून SRT शेतीमध्ये. 10 एकर शेती आहे माझी SRT मध्ये. आता बरं, तुम्ही जे SRT करता त्याच्यात तुम्हाला ते पारंपरिक शेतीपेक्षा फरक वाटतो की नाही? आराम म्हणजे जसं आपल्याला शेतकऱ्याला कधी आराम भेटत नाही, कधी कामाच्या कामी राहतो, त्याच्याबद्दल कसं काय आहे, म्हणणार? मी नोकरी करतो, एका प्रायव्हेट जॉब करतो मी युनिट मध्ये. त्याच्यामुळे मला शेती अशी पाहिजे होती की जास्त झंझट नाही आणि कमी टाइम दोन मी शेती करू शकलो पाहिजे. अशी शेती फक्त SRTच आहे. बिलकुल. राहणार वर्धा. माझी मध्यदिनदुरा येथे 18 एकर शेती आहे आणि यासाठी मला पाहायचं होतं कसं काय आहे प्रोसिजर, ते पाहण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष त्यांच्या शेताला भेट दिली. बरं, आज आता तुम्हाला सांगितलं तसं आहे की नाही? आहे. कचरा, जसं सांगितलं त्याप्रमाणे सगळं- पिकाचे जुने हो. बुडके. हो, हो. बरं, जमिनीचा सुगंध घेतला, तो कसा हो. वाटला? सुगंध आहे ना? का त्याच्यात काही असं वाटलं? नाही, मृगाचं पावसाळ्याचं जसं पाऊस येते तसासारखा सुगंध. म्हणजे आपल्याला बलवान काय करायची आहे? जमीन. जमीन जर बलवान झाली तर पीक आपलं पहिलवान. पैलवान, आणि तेव्हा होय शेतकरी धन्यवाद. धन्यवान.